नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड CET जी की काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे. विद्यार्थी मित्रों, याची जी तयारी आहे अद्यापही जर आपण तयारी केली नसेल तर अत्यंत कमी कालावधीत आपण कशाप्रकारे जास्तीत जास्त मार्क्स 75+ मार्क घेऊ शकता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर विद्यार्थी मित्रों, चला पाहूया या संदर्भात असणाऱ्या व काळजी घेण्याची गरज असणाऱ्या बाबी. विद्यार्थी मित्रों, BED CETचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला सर्वात अगोदर ज्ञात असणं गरजेचं आहे, म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे. त्यात असणारे जे मुख्य 3 घटक आहेत, पहिला घटक बुद्धिमत्ता, दुसरा घटक जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि तिसरा घटक टीचर ॲप्टिट्यूड. विद्यार्थी मित्रों, हा आपल्याला परिपूर्ण ज्ञात असला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, तो सर्व जे घटक आहेत म्हणजे तिन्ही घटक आणि त्यातील उपघटक हे आपल्याला मुखोद्गत म्हणजे ज्याला आपण पाठ असले पाठांतर असणे असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रों, या सर्व घटकांचं उपघटकांचं आपल्याला पाठांतर पाहिजे. प्रश्न समोर उभा आला की लगेच आपल्याला समजलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या घटकातून आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रों, अभ्यासक्रम तसेच त्यातील घटक आपल्याला पाठ असावेत, ज्ञात असावेत. विद्यार्थी मित्रों, BED CETला जे प्रश्न विचारले जातात, सर्वप्रथम आपल्या प्रश्नांची व्याप्ती म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाचा स्तर आपण त्याला म्हणता येईल. तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्या प्रश्नांचा स्तर कसा असणार आहे ह्याची आपल्याला पूर्वकल्पना असणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच विद्यार्थी मित्रों, आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती आपल्याला सहजपणे सुलभतेने सॉल्व करता येईल, सोडवता येईल. विद्यार्थी मित्रों, तर चला पाहूया ह्या प्रश्नाची व्याप्ती कशी आहे, त्याचा स्तर कसा आहे. तर विद्यार्थी मित्रों, आपल्या जे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील मग ते कुठल्याही घटकातले असो, तर विद्यार्थी मित्रों त्यांचा स्तर आपल्याला 10वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आपल्या स्टेट बोर्डचा आहे त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. ही बाब आपण सर्वप्रथम लक्षात ठेवावी. म्हणजे आपल्या जनरल नॉलेजमध्ये जे उपघटक आहेत त्या अनुषंगाने आपल्याला ते पुस्तकांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यातील अभ्यासक्रमातील जे घटक आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, BED CETच्या प्रश्नांचा जो स्तर आहे तो सोपा ते मध्यम आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच अवघड प्रश्न आपल्याला येत नाहीत, म्हणजे एकदम कठीण प्रश्न विचारले जात नाहीत, ही बाब आपल्याला माहीत असावी. तर विद्यार्थी मित्रों, सोपा ते मध्यम स्तराच्या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची आहे. मॅक्झिमम प्रश्न विद्यार्थी मित्रों हे आपल्याला माहीत आहे एकदम सोप्या स्तरावरचे आपल्याला विचारले जातात. तसेच विद्यार्थी मित्रों, काही प्रश्न जे आहेत ते मध्यम पातळीचे असतात, काठिण्य पातळीचे प्रश्न येत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रों, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव ही एक बाब आपल्याला अत्यंत महत्त्वाची ठरते. तर मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत विद्यार्थी मित्रों त्या जर पाहिल्या तर आपल्याला अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यानंतर विद्यार्थी मित्रों प्रश्नांचा स्तर ही बाब आपल्याला लक्षात येईल व त्या प्रकारचा पेपर तेच प्रश्न रिपीट होतील अशी अपेक्षा आपल्याला नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न जरी रिपीट झाले नाही तरी आपल्याला बहुपर्यायी जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रों त्यातले 4 पर्याय आहेत, तर ते पर्याय जे आहेत त्याचे प्रश्न काय आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. कुठलाही एखादा प्रश्न विचारला तर आपलं जे उत्तर आहे, उत्तर सोडून जे 3 पर्याय असतात विद्यार्थी मित्रों त्याचे जरी आपण प्रश्न काढले त्याचे प्रश्न माहीत करून घेतले तर विद्यार्थी मित्रों मॅक्झिमम आपला अभ्यास होतो व आपल्याला 100पैकी 75+ मार्क घ्यायला कुठलीही अडचण येत नाही. ही बाब आपण 100% लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रों, आपला सगळ्यात सुरुवातीचा घटक, पहिला घटक म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी किंवा इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रों, त्यातले जे उपघटक आहेत ज्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्याची आपण तयारी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. जसं की विद्यार्थी मित्रों, पहिलाच आपला जो उपघटक आहे तो म्हणजेच सिरीज, ज्याला आपण मालिका असं म्हणतो. तर मालिका या घटकातून तब्बल विद्यार्थी मित्रों आपल्याला 6 प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रों, प्रत्येकी 1 गुण, ह्या हिशोबाने 6 प्रश्नांना 6 गुण, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रों, यावर प्रश्न मग कोणते विचारले जातात तर नंबर सिरीज, आपल्याला संख्यामाला, अंकमाला दिली जाते, त्यातील एखादा अंक काढून टाकला जातो, गहाळ केला जातो आणि आपल्याला सांगितलं जातं की यातील जे लॉजिक आहे त्यामागील जे तथ्य आहे विद्यार्थी मित्रों ते तर्क लावून आपण त्याचं तथ्य काढणं म्हणजे उत्तर काढणं आपल्याला अपेक्षित आहे, गरजेचं. आणि विद्यार्थी मित्रों, आपल्याला अजून एक बाब माहीत आहे, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बुद्धिमत्ता असो, ते जनरल नॉलेज असो, ते
शिक्षकाभिव्यक्ती असो, विद्यार्थी मित्रो आपल्याला उत्तर फक्त टिक करायचं आहे. ज्याला विद्यार्थी मित्रो आपली ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे आणि ऑफलाईन असेल तर आपण त्याला गोल करत असतो किंवा सर्कल करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो अंकमालिकेचे प्रॉब्लेम्स असतील, त्यानंतर लेटर सिरीज म्हणजेच अक्षर मालिकेचे प्रॉब्लेम असतील, तर या सर्वांचे उत्तर आपल्याला काय करायचे, फक्त टिक मार्क म्हणजेच त्याला आपण ऑनलाईन टिक म्हणूया, म्हणजेच क्लिक करूनच आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रो आपण तशा प्रकारे कुठलाही आपला जो प्रश्न असेल तो सॉल्व केल्यानंतर सोडवल्यानंतर जो की आपल्याला एक तिथे रफ कागद दिला जातो, म्हणजेच ब्लँक पेज दिलं जातं, त्यावरती आपल्याला रफ वर्क करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रो हे रफ वर्क आपल्याला त्या पेजवरती करून जो आपलं उत्तर येईल ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये फक्त क्लिक करायचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसरा जो उपघटक आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच सिलोलिझम, ज्याला आपण तर्कसंगती असं म्हणतो. तर या तर्कसंगतीमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला काय केलं जाणार आहे, तर एक वाक्य दिलं जाणार आहे आणि खाली त्या वाक्याचे काय दिले जातील, निष्कर्ष दिले जातील. म्हणजेच विधान व निष्कर्ष असं आपण ज्याला म्हणत असतो. तर एक विधान काहीतरी विधान दिलेलं आहे आणि त्याचे निष्कर्ष दिले आहेत. मग ते निष्कर्ष कधी 2 असतील तर कधी 3 किंवा कधी ते मल्टिपलसुद्धा असू शकतात, म्हणजे 3-4 असू शकतात. आणि विद्यार्थी मित्रो त्यावर आधारित हे निष्कर्ष खरे आहेत का खोटे आहेत यावर आपल्याला आधारित काय केलं जातं, तर ऑप्शन्स दिले जातात आणि ह्या ऑप्शनमधून फक्त एकच करेक्ट उत्तर असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उत्तर आपलं 100% नेहमी एकच असणार आहे कोणतंही, मग ते 1 नंबरचं असो, 2 नंबरचं, 3 किंवा 4 नंबरचं. तर त्याप्रमाणे आपण उत्तर पाहून, उत्तर शोधून त्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो कोडिंग डिकोडिंग. तर काही गोष्टी आपल्याला काय केल्या जातात, एखादा कोड सांगितला जातो, त्या कोडवर आधारित दुसरा कोड आपल्याला दिला जातो. म्हणजे हा एक सहसंबंधच आहे विद्यार्थी मित्रो. एखादी आपल्याला काय केलं, संख्या दिली जाते, एखादा शब्द दिला जातो, तो शब्द एखाद्या भाषेत असा लिहितात असं आपल्याला सांगतात. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अजून एक काय दिलं जातं, घटक दिला जातो आणि त्याचा येणारा चौथा घटक कोणता, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. किंवा तो प्रश्न कधी कधी 2च घटकात असतो विद्यार्थी मित्रो. म्हणजेच एक शब्द असा, हा शब्द एखाद्या भाषेत असा लिहिला आहे हे आपल्याला सांगितलं जातं आणि मग आपल्याला पुढचा कुठला तरी एक शब्द दिला जातो आणि तो आपल्याला तयार करायचा असतो किंवा डिकोड करायचा असतो. तर विद्यार्थी मित्रो कोडिंग करणे म्हणजेच सांकेतीकरण एका कोडमध्ये दिलेलं असतं आणि डिकोड म्हणजे त्या आपण विसंकेतीकरण म्हणतो. म्हणजे आपण त्याचा कोड सोडवायचा आहे, त्याचं कोडं उलगडायचं आहे आणि ते कोडं उलगडल्यानंतर आपला कोणता ऑप्शन येईल विद्यार्थी मित्रो त्याला आपण क्लिक करायचं आहे, म्हणजेच टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो उपघटक आहे आपल्या बुद्धिमत्ता घटकातील नातेसंबंध या बाबीवर आधारित याचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो ते कसे आहेत, तर नातेसंबंध म्हणजे रक्तातील जे नाते असतात त्या नात्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच एखादा मुलगा जो आहे त्याचा कोणीतरी नातलग, त्या मुलाच्या नातलगाचा नातलग, नातलगाचा नातलग असं करून आपल्याला विद्यार्थी मित्र शेवटला प्रश्न विचारला जातो की त्या मुलाचा तो शेवटला सांगितलेला जो व्यक्ती आहे ह्यांचं नातं काय, म्हणजे एक नात्यांचं जाळं असतं, ती एक चैन म्हणजेच साखळी असते. तर विद्यार्थी मित्रो या आधारावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याचेही प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता. त्याची प्रश्नसंख्या 5 आहे ह्या घटकातील आणि त्यासाठी आपल्याला 5 गुण असणार आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला 100 प्रश्न 100 गुण ही आपली बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲनालॉजीज ज्याला आपण सहसंबंध म्हणतो. तर 2 घटकातील संबंध आपल्याला दिला जातो, त्यानंतर एक घटक डॅश करून मग तो तिसरा किंवा चौथा डॅश केला जातो आणि अजून एक घटक आपल्याला दिला जातो. म्हणजेच विद्यार्थी मित्रो ह्या 3 घटकाची एक लिंक असते, त्या 3 घटकाच्या लिंकमधून आपल्याला चौथा घटक मग तो 3 नंबरला असो किंवा तो 4 नंबरला असो तो आपल्याला शोधायचा असतो. त्याला आपण सहसंबंध सांगणे, सहसंबंध स्पष्ट करणे असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो वर्गीकरण क्लासिफिकेशन. तर ह्याच्यात 3 संज्ञा ज्या असतात विद्यार्थी मित्रो त्या सारख्या असतात आणि एक संज्ञा काय असते वेगळी. मग यावरच्या आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रो शाब्दिक येऊ शकतात, ते अशाब्दिक येऊ शकतात, म्हणजे आकृतीच्या स्वरूपात येऊ शकतात किंवा ते शब्दाच्या स्वरूपात येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रो उदाहरणार्थ एखादा प्राण्यांचा गट आहे, म्हणजेच काय, तर मासा असेल, त्यानंतर माणूस असेल, त्यानंतर वानर असेल आणि त्यानंतर गाय असेल. तर यावरून आपल्याला कळतं विद्यार्थी मित्रो 3 प्राणी जे आहेत ते एका गटातील आहेत, म्हणजे ते जमिनीवर राहणार आहेत, ज्याला आपण भूचर म्हणतो. माकड जरी झाडाला राहत असेल तरी झाडं हे जमिनीवर असतात हे लक्षात घ्या. परंतु मासा हा स्ट्रिक्टली
पाण्यातच राहतो, तो पाण्याच्या बाहेर येत नाही, म्हणजे जमिनीवर कधीही येत नाही, म्हणजे तो वेगळा घटक असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला 3 घटक सारखे दिले जातात, एक घटक वेगळा असतो, त्याप्रकारे तो शोधायचा असतो. त्याला आपण वर्गीकरण करणे म्हणतो, क्लासिफिकेशन म्हणतो. त्यावर आधारित विद्यार्थी मित्र तब्बल आपल्याला 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ते वेगवेगळ्या स्वरूपात असतात, हेही लक्षात घ्या. प्रश्न सगळे जे आहेत विद्यार्थी मित्र ऑनलाईन क्वेश्चन्स आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचं काय करायचं असतं, एका शब्दामध्ये, ज्याला आपण ऑप्शन असं म्हणतो, शब्दामध्ये उत्तर आपल्याला शोधायचं असतं, काढायचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र प्रॉब्लेम्स ऑन डायस. डायस आपल्या परिचयाचा आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्र, फासा म्हणत असतो. तर या फाश्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. फाश्यावरती असणारे जे डॉट, ज्याला आपण टिंब असंही म्हणतो, तर हे डॉट्स जे आहेत विद्यार्थी मित्र, फाश्याचा जर पुढच्या साईडला इकडं इतके डॉट्स असतील, ह्या साईडला हे, तर तो फासा पलटल्यानंतर कसे डॉट्स येतील, यावर आधारित विद्यार्थी मित्र आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. तर हे 3 प्रश्नांची जे उत्तर आहेत विद्यार्थी मित्र, त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. एकतर हे प्रश्न आपल्याला डायरेक्ट फासा दाखवून विचारले जातात, किंवा ते शब्दामध्ये विचारले जातात, म्हणजे शाब्दिक किंवा अशाब्दिक प्रश्न आपल्याला या घटकातून आलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या ज्या बाबी आहेत त्या आपण काय करायच्या आहेत, लक्षात घेऊन याचा अभ्यास करून सॉल्व्ह करायचे आहेत. विद्यार्थी मित्र, अभ्यासक्रमाची व्याप्ती व स्वरूप एकदम सोपं आहे, साधा आहे. त्यामुळं BEd CETमध्ये मोठा स्कोअर करणं ही काही फार अवघड बाब नाही, ही आपण निश्चित याची खात्री बाळगावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्र व परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्र, 2 नंबरचा जो आपला घटक आहे त्याचं नाव आपल्याला परिचयाचं आहे, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज. एक अजून लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, प्रश्नांचा स्तर हा सोपा ते मध्यम आहे. तर विद्यार्थी मित्र, यातलं जनरल नॉलेज ज्या इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्याप्रमाणे कठीण नाही, हे लक्षात घ्या. तसंच ते सूक्ष्म पण नाही, एकदम बारीक किंवा कुठला तरी एकदम मायक्रो प्रश्न विचारला जाईल अशी बाब आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही. तर वरवरचं नॉलेज आपण ज्याला म्हणूया, किंवा ढोबळ असलेलं नॉलेज, एकदम मोठे भडक असलेले प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्र, प्रश्न फक्त विचारले कोणत्या घटकातून जातात, म्हणजेच उपघटकातून, ते आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्र, आपल्या पहिल्या प्रश्नाचा जो गट आहे तो म्हणजेच लोकल किंवा स्थानिक प्रश्न. विद्यार्थी मित्र, लोकल स्थानिक प्रश्नामध्ये म्हणजे फक्त तुमच्या जिल्ह्यातले प्रश्न नाही, तर तुमच्या राज्यातले प्रश्न. तर महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक असेल, राजकीय असेल, तर ह्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्र, स्थानिक प्रश्न म्हणजेच महाराष्ट्रातील घडामोडीवर आधारित प्रश्न असं आपण म्हणू. तर त्या विविध क्षेत्रातील घडामोडी असतील त्यावर आधारित प्रश्न आपल्याला 4 विचारले जातील, आणि आपल्याला त्यासाठी 4 गुण असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला 3 प्रश्न हे नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर विचारले जातील. त्या 3 प्रश्नासाठी विद्यार्थी मित्र 3 गुण असणार आहेत. आपल्याला माहीत आहे प्रति प्रश्न 1 गुण आहे. मग प्रश्न तो कुठल्याही घटकातला असो, कुठल्याही उपघटकातला असो, गुण आपल्याला सारखे असलेले, म्हणजे एका प्रश्नासाठी एकच गुण असल्याला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील, तर त्यातून 2 प्रश्न आपल्याला विचारले जातील. हे 2 प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहेत. विद्यार्थी मित्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्न म्हणजे ते भौगोलिक असतील, सामाजिक असतील, काही नवीन घडामोडी असतील, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर विद्यार्थी मित्र, आयफेल टॉवर हे कोठे स्थित आहे, हा पण आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. भौगोलिक घटनेवरती आधारित, म्हणजे आपण लोकेशन त्याचं विचारतोय, जागा विचारतोय, शहर विचारतोय किंवा गाव विचारतोय. तर विद्यार्थी मित्र, त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्या उपघटकामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान याशी निगडीत ज्या बाबी आहेत, मग त्यामध्ये संशोधक असतील, त्यांचे शोध असतील, किंवा विद्यार्थी मित्र विज्ञानाशी निगडीत काही नवीन बाबी असतील, त्यामध्ये काही नोबेल प्राईजसारखे घटक असतील, यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न विचारले जातील. 3 प्रश्नासाठी 3 गुण असणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपला जो असणार आहे, तर तो उपघटक इतिहास या बाबीतून असणार आहे. ऐतिहासिक ज्या घडामोडी आहेत यावरती मॅक्झिमम प्रश्न, म्हणजेच विद्यार्थी मित्र ह्या 3 पैकी 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरती आधारित विचारले जातील. तसंच विद्यार्थी मित्र, राहिलेला एक जो प्रश्न आहे, तर तो आपल्याला भारताच्या इतिहासावर आधारित आपल्याला विचारलेला पाहायला मिळेल. म्हणजेच विद्यार्थी मित्र, ह्याचं स्वरूप जे आहे फार अवघड नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर हे जे प्रश्न आहेत ते अशा प्रकारे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येतील. पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्र असणार आहे, तो म्हणजेच उपघटक जॉग्रफी या भागातून. तर विद्यार्थी मित्र, भूगोलावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यांची संख्या 3 असणार आहे. तर 3 संख्या 3 गुण, ही एक बाब आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, नागरिकशास्त्र, याला आपण विद्यार्थी मित्र सिविक्स असं म्हणतो.
सिविक्समधून 2 प्रश्न विचारले जातील. विद्यार्थी मित्र, आपण नागरिकशास्त्र हा विषय 6वी 7वी 8वी या स्तरावर शिकत असतो. आता त्याचं आपल्याला कन्व्हर्जन झालेलं पाहायला मिळते. त्याला आता पॉलिटिकल सायन्स आपण म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र, या दोन्ही घटकामध्ये मिळून म्हणजेच नागरिकशास्त्र व पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील, 2+2. आणि विद्यार्थी मित्र, त्याप्रमाणे आपल्याला त्याची उत्तरं सज्ज ठेवायची आहेत, तयार ठेवायची आहेत. तर विद्यार्थी मित्र, पुढचा जो उपघटक आहे लिटरेचर एक आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क देऊन जाणारा म्हणजेच 3 प्रश्न विचारला जाणारा घटक पाहायला मिळतो. यातून विद्यार्थी मित्र, लेखक त्यांची कलाकृती म्हणजे ते पुस्तकं असेल किंवा जे कवी आहेत त्यांचे काव्यखंड असतील, कविता माला असतील, कविता रचना असतील. तर विद्यार्थी मित्र, त्यांचे पॉप्युलर जे अजून एक बाब लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, लिटरेचरमध्ये आपल्याला जे पॉप्युलर ग्रंथ आहेत, पॉप्युलर पुस्तकं आहेत, त्यानंतर काव्यखंड असतील, यावर आधारितच प्रश्न विचारले जातात. ही बाब आपण लक्षात घ्या. मग काही सामाजिक नेते आहेत, त्यांचे काही पुस्तकं असतील, त्यांचं लिटरेचर असेल, काही प्रसिद्ध साहित्यिक आहेत, त्यांचं लिटरेचर या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच साहित्याशी निगडीत जे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्र, जसं की रॅमन मॅग्सेसे पुरस्कार असेल, बुकर पुरस्कार असेल, नोबल पुरस्कार असेल, जो की लिटरेचरमध्ये सुद्धा दिला जातो. तर यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्र. आणि प्रश्न हे भडक स्वरूपाचे म्हणजे आपल्याला जनरली आपण त्याच्या संदर्भात कधीतरी ऐकलेलं असतं, कधी वाचलेलं असतं, अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतील आणि इथं पाहायला मिळतील. ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजेच विद्यार्थी मित्र, साहित्य या घटकातले प्रश्नसुद्धा आपल्याला परिचित प्रश्न असणार आहेत. ही बाब आपण निश्चितपणे लक्षात ठेवावी. फक्त पॉप्युलर जे सामाजिक नेते असतील, पॉप्युलर जे लेखक असतील, कवी असतील, तर विद्यार्थी मित्र, यांच्या कलाकृती आपण काय करणं गरजेचं आहे, कोणती कलाकृती कोणाची आहे, एखाद्या कलाकृतीला जर पुरस्कार मिळालेला असेल तर त्या पुरस्काराचं नाव, ह्या बाबी आपण या अनुषंगाने काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत. त्यावर आधारित आपली प्रश्नाची काय करायची आहे, सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, जास्तीत जास्त गुण असणारा घटक जो आहे पास्ट अँड करंट अफेअर्स. तर विद्यार्थी मित्र, ह्याचं करंट अफेअर फार डीप नाही आहे, हे लक्षात घ्या. करंट अफेअर म्हणजे फार तुम्हाला जास्त ह्याच्यात हे करण्याची गरज नाही. चालू वर्षामध्ये ज्या ठळक घडामोडी झाल्यात, महाराष्ट्र पातळीवर असतील, राष्ट्रीय पातळीवर असतील, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील, तर या घडामोडीविषयी आपल्याला काय करायचं आहे, थोडी माहिती ठेवायची आहे. आणि ती फक्त चालू वर्षाचंच आपल्याला जनरल, त्याला आपण करंट अफेअर, चालू घडामोडी, तसेच भूतकाळातील घडामोडी, तर भूतकाळातील फार पॉप्युलर घडामोडी ह्याच विचारल्या जातात, हे लक्षात घ्या. फार एकदम मायक्रो लहान लेवलची आपल्याला घडामोडी विचारली जाते, अशा प्रकारची भाग नाही. तसेच विद्यार्थी मित्र, आपल्याला इतर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, तर जसं की MPSC असेल, UPSC असेल, यात फार मायक्रो लेवलला आपल्याला प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न आपल्याला BED CETमध्ये विचारले जात नाहीत. ही बाब आपण गांभीर्याने लक्षात घ्या आणि त्याच पद्धतीने आपण अभ्यास करा. आपला वेळ दुसरीकडे दौडू नका. विद्यार्थी मित्र, जास्त डीप वाचण्यामध्ये आपल्याला वेळ घालायची गरज नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सर्व जे उपघटक आहेत, अभ्यासक्रमावरूनच तुमचा अर्धा अभ्यास होईल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे ह्यात प्रश्न कोणते आपल्याला उपघटक पाहिलं की आपल्याला कळालं पाहिजे की एकदम भडाक घडामोडी स्थानिक पातळीवरच्या कोणत्या आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, नवीन राज्यपाल असतील, त्यानंतर विद्यार्थी मित्र, शिक्षण मंत्री हा एक बाब आपल्या BEDशी निगडीत बाब आहे. तर चालू शिक्षण मंत्री असतील, हे घटक आपण विद्यार्थी मित्र भडक घटक झाले, ही बाब आपण लक्षात घ्या. एखादा नवीन कायदा जसं की NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या ज्या बाबी, त्यावरती आपण काय करायचं आहे, फोकस करायचा आहे, फार डीपमध्ये जायचं नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपला दुसरा घटक जनरल नॉलेज याची आपण काय करायची आहे, तयारी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड किंवा टीचर स्किल असं म्हणतो. शिक्षकाचं कौशल्य, शिक्षकांनी कसं शिकवायला पाहिजे, त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. घटक विषय 3, टीचर ॲप्टिट्यूड, शिक्षक अभिव्यक्ती, शिक्षक कल चाचणी. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये विचारले जाणारे जे सब टॉपिक आहेत, पहिलाच सब टॉपिक आपल्याला टीचर किननेस हा पाहायला मिळतो, म्हणजे शिक्षक जागरूकता. शिक्षक कशाप्रकारे जागरूक आहे, शिक्षक स्वतःचे जो त्याचा प्रोफेशन आहे त्या संदर्भातल्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याला कशा ज्ञात आहेत, माहीत आहेत, यावर आधारित विद्यार्थी मित्र तब्बल 6 प्रश्न विचारले जातात. ह्या 6 प्रश्नांसाठी 6 गुण आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, शिक्षकाचं ज्ञान, ज्याला आपण विषय ज्ञान असं म्हणत असतो, सब्जेक्ट नॉलेज, ठीक, त्याला किती आहे, कशाप्रकारे तो त्याच्या सब्जेक्ट नॉलेज म्हणजे अपडेट आहे,
यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात आणि हे 4 प्रश्न विद्यार्थी मित्रो 4 गुणांचे असतात. याप्रमाणे आपण त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो लीडरशिप क्वालिटीज, शिक्षकामध्ये पण एक नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे, कारण तो त्याच्या वर्गाचं नेतृत्व करत असतो. तर विद्यार्थी मित्रो या नेतृत्वावर आधारित शिक्षकांनी कशाप्रकारे नेतृत्व करायला पाहिजे, कशाप्रकारे नेतृत्व मुलांमध्ये नेतृत्व गुण उतरावायला पाहिजे, तयार करायला पाहिजे, यावर आधारित आपल्याला तब्बल 6 प्रश्न विचारले जातात. या 6 प्रश्नांसाठी 6 गुण आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो पुढचा उपघटक जो आहे तो म्हणजे टीचर्स अवेअरनेस इन एज्युकेशन अँड सोसायटी. तर शिक्षकाचं जे विद्यार्थी मित्रो त्याचा ॲटिट्यूड आहे तो शिक्षण क्षेत्र व समाज यातील जो दुवा आहे तो म्हणजेच शिक्षक. तर विद्यार्थी मित्रो हा जो उपघटक आहे यातून आपल्याला तब्बल 4 प्रश्न विचारले जातील. 4 प्रश्नाला आपल्याला व्यवस्थित न्याय द्यायचा आहे. त्यावर आधारित प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, ॲक्युरेट उत्तरापर्यंत नेऊन सोडवायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो शिक्षकाचा विद्यार्थ्यासोबत संवाद, शिक्षकाचा मुख्याध्यापकासोबत संवाद, तसेच विद्यार्थी मित्रो शिक्षकांचा इतर शिक्षकाशी म्हणजेच सहकाऱ्यांशी संवाद, या आधारावरही आपल्याला विद्यार्थी मित्रो 5 प्रश्न विचारले जातात. या 5 प्रश्नाला 5 गुण आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो शिक्षकाची कमिटमेंट म्हणजेच तो स्वतःशी किती वचनबद्ध आहे, त्याच्या प्रोफेशन म्हणजेच व्यवसायाशी किती वचनबद्ध आहे, यावर आधारित आपल्याला तब्बल 5 प्रश्न विचारले जातील. 5 प्रश्नासाठी 5 गुण असणार आहेत. या प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला ह्या घटकाची 30 गुणांसाठी काय करायचे आहे, तयारी करायची आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो पहिला जो घटक आहे ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हटलं, दुसरा घटक सामान्य ज्ञान, त्याला 30 गुण म्हणजेच बुद्धिमत्तेला 40, सामान्य ज्ञानाला 30 व शेवटच्या घटकाला 30 गुण, असे एकंदरीत आपल्याला विद्यार्थी मित्रो 100 गुणांचा पेपर जो आहे आपल्यासमोर असणार आहे आणि तो पेपर आपल्याला 90 मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. तो म्हणजेच BEd CETचे जे प्रकार आहेत त्यामध्ये विद्यार्थी मित्रो 3 प्रकारचे फॉर्म आपण भरलेले आहेत. कुणी जनरल BEd CETचा फॉर्म भरला असेल, कुणी स्पेशल BEd CET, तर काही विद्यार्थ्यांनी ELCT इंग्लिश लँग्वेज टेस्ट जी आहे याचा फॉर्म भरलेला असेल, म्हणजेच इंग्रजी माध्यमासाठी त्यांनी फॉर्म भरला असेल. तर विद्यार्थी मित्रो BEd CET जनरल जी आहे, ज्याला आपण सामान्य BEd असं म्हणतो, मराठी मीडियम BEd असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो हे BEd CET आपल्याला 100 गुणांची पाहायला मिळते, ज्याचं वितरण आपण आत्ताच पाहिलं. तसेच विद्यार्थी मित्रो स्पेशल म्हणजेच विशेष BEd जे आहे, जे की मूकबधीर बांधवांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रो यांचं जे BEd आहे त्यांची पण CET आपल्याला 100 गुणाची, व ELCT ही जी CET आहे विद्यार्थी मित्रो इंग्रजी मीडियमची, ती आपल्याला 100 अधिक 50 म्हणजे अधिक ते 50 गुणांची CET आपल्याला ही पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो 150 मार्क्सची जी CET आहे म्हणजेच ELCT CET, तर विद्यार्थी मित्रो यांना पहिल्या पेपरसाठी आपल्याला 90 मिनिटे वेळ व दुसऱ्या पेपरसाठी 60 मिनिटे म्हणजेच विद्यार्थी मित्रो 150 मिनिटांचा त्यांना वेळ आहे. त्या 150 मिनिटामध्ये त्यांना विद्यार्थी मित्रो 2 पेपर सलग असणार आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच BEd CETचा पेपर त्यांनाही द्यायचा आहे आणि प्लस त्यांना अजून एक 50 मार्क्सचा पेपर द्यायचा आहे. म्हणजे असंच त्यांना एकत्रित 150 म्हणजे 150 मार्क्सचा पेपर व त्याप्रमाणे त्यांना वेळ देण्यात आलेला आहे. तो म्हणजेच पहिल्या ज्या पेपरला त्यांना कॉमन वेळ आहे जो इतर BEd CETसाठी आहे, तो म्हणजेच त्यांना 90 मिनिटे, ज्याला आपण 1.5 तास असं म्हणतो, तर 1.5 तास BEd CETसाठी आणि विशेष त्यांची ELCT जी आहे त्यासाठी विद्यार्थी मित्र त्यांना 1 तास म्हणजे 2.5 तासाचा वेळ त्यांच्यासाठी आहे. तर 2.5 तासामध्ये त्यांना 150 गुणांचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो BEdचा पेपर सोडवताना आपल्याला विशेष ज्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्याला 75+ मार्क्स देतील त्या कोणत्या, तर जनरल BEd CET या संदर्भातल्या ज्या बाबी त्या आपण पाहूया. त्याचे जे प्रश्नांचे वितरण आहे ते कशा प्रकारे आहे. तर विद्यार्थी मित्रो एकूण प्रश्न जे आपल्याला विचारले जाणार आहेत तर ते 100 असणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पहिला जो घटक आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता, यावर आधारित 40 प्रश्न विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रो हे जे 40 प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 हे त्यांचे काय असतील विद्यार्थी मित्रो, क्रमांक असतील. म्हणजेच प्रश्न 1 ते 40 हे प्रश्न आपल्याला फक्त मेंटल ॲबिलिटीचे पाहायला मिळतील, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो दुसरा घटक आहे तो म्हणजेच सामान्य ज्ञान, यावर आधारित आपल्याला तब्बल 30 प्रश्न विचारले जातील. मग ह्या प्रश्नांची सुरुवात कुठून होईल, तर 41व्या प्रश्नापासून आपल्याला जनरल नॉलेजचे प्रश्न पाहायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रो ते प्रश्न संपतील 70 नंबरपर्यंत. म्हणजेच 41 ते 70 हे प्रश्न फक्त सामान्य ज्ञान
या घटकातील असतील ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा जो घटक आहे तो पुढचा जो विषय आहे तो म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हटलं. तर विद्यार्थी मित्र यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 71 म्हणजे 71 ते प्रश्न क्रमांक लास्ट म्हणजेच 100 म्हणजेच 100, तर 71 ते 100 ही जी प्रश्नसंख्या आहे विद्यार्थी मित्र, यामध्ये आपल्याला सर्व प्रश्न हे शिक्षक अभिव्यक्ती या घटकाचे व त्यामध्ये असणारे उपघटक यांचे पाहायला मिळणार आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्र अजून एक आपल्याला करता येतं, तर साईडला आपल्याला तिथं एक बार दिलेला असतो, म्हणजे अशा प्रकारचा छोटासा चौकोन असतो आणि त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक असतात विद्यार्थी मित्र, 1 ते 100पर्यंत काय असतात संख्या असतात. तुम्हाला जर वाटलं आपल्याला 100 नंबरचा प्रश्न अगोदर सोडवायचा आहे, तुम्हाला डायरेक्ट त्याला क्लिक करून 100 नंबरच्या प्रश्नावर जाता येतं. त्याला सॉल्व्ह करून तुम्हाला वाटलं 15 नंबरचा प्रश्न आता घेऊया, 15 नंबरच्या प्रश्नावरही जाता येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण एक बाब लक्षात ठेवायची आहे, प्रश्न हे क्रमाने सोडा, एकदम स्प्लिट करू नका. 1 नंबर, 55 नंबर, 50 नंबर, 100 नंबर, पुन्हा 85 नंबर, पुन्हा 3 नंबर असं नको आहे. तर प्रश्न हे क्रमाने सोडा, व्यवस्थित सोडा आणि त्याप्रकारे आपल्याला काय करायचं, त्याला सामोरं जायचं आहे, जेणेकरून आपला कुठलाही गोंधळ उडणार नाही, भंबेरी उडणार नाही. तर विद्यार्थी मित्र यामध्ये लक्षपूर्वक आपण काय करणं गरजेचं आहे, शांत डोक्याने प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. वेळ कमी तर आहेच आहे, त्याला आपण त्याप्रकारे काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे. एका प्रश्नाला विद्यार्थी मित्र आपल्याला फक्त 54 सेकंद इतका वेळ आपल्याला सरासरी आलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्र ह्या 54 सेकंदामध्ये सोप्या प्रश्नाला आणि मध्यम प्रश्नाला आपण काय करायचं आहे, न्याय द्यायचा आहे. प्रश्न जरी अवघड नसले विद्यार्थी मित्र, तर कधीकधी एखादा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय होतं, त्याला तर्क लावावा लागतो. तो आपण परत परत तो प्रश्न वाचत राहतो, तर त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. CETचा जो वेळ आहे विद्यार्थी मित्र तो 90 मिनिटांचा आहे, म्हणजेच 1.5 तासाचा आहे, 1 तास 30 मिनिट. तर प्रति प्रश्नाचा सेकंदाला वेळ जो आपल्याला पाहायला भेटतो, तर एक प्रश्न 54 सेकंदाला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे, 100 प्रश्न जे आहेत ते 90 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत, 1.5 तासात सोडवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण आपल्याला वेळ लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. विद्यार्थी मित्र आपल्या डाव्या साईडला इथे एक रनिंग वॉच असते, म्हणजे ती वॉच काय असते, आपण ज्यावेळेस आपली परीक्षा चालू करतो विद्यार्थी मित्र त्यावेळेस त्याच्यात 1 तास 30 मिनिटे इतका वेळ असतो आणि तो वेळ नेहमी उलटा चालत असतो, म्हणजे उलटी घड्याळ ती चालते, मायनस मायनस होत जाते वेळ. आणि शेवटला विद्यार्थी मित्र आपला वेळ संपल्यानंतर ती घड्याळ जी आहे ती 00 होते आणि 00 झाल्यानंतर पेपर आपला काय होतो, आपोआप सबमिट होतो, जमा होतो. तर विद्यार्थी मित्र त्याप्रकारे आपण त्या वेळेवर नेहमी लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे वेळ कमी कमी होत चालला आहे म्हणजे घाबरायचं नाही. फक्त आपल्याला आपलं 54 सेकंदाच्या आत आपला प्रश्न कशाप्रकारे होईल, प्रत्येक प्रश्न हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्र काही प्रश्नाची उत्तर आपल्याला अचूक माहीत असतात आणि निर्धारित त्याची उत्तर असतात, म्हणजे निश्चित उत्तर असतात. जसं की महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, याचं उत्तर आपल्याला 100% माहीत आहे, ते नागपूर आहे. विद्यार्थी मित्र ऑप्शन व्यवस्थित पाहिजे हे लक्षात घ्या. किती नंबरला नागपूर आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 4च ऑप्शन असणार आहेत, प्रश्न कोणताही असो. मग आपल्याला नागपूर माहिती आहे, तर मग आपण पाहिल्यानंतर जर ते नागपूर समजा 3 नंबरला असेल तर आपण बरोबर जायचं 3 नंबरला, व्यवस्थित त्याला क्लिक करायचं. पण ही गोष्ट विद्यार्थी मित्र किती सेकंदात होईल, तर 10 ते 20 सेकंद ह्याला फार वेळ झाला. कशामुळे, कारण त्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर माहीत आहे आणि विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर निश्चित आहे, म्हणजे 2 उत्तरामध्ये आपल्याला अशी टक्कर होणार नाही की मग उपराजधानी कोणती असेल असं होणार नाही. तर ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निश्चितपणे माहीत आहेत त्यांना आपण फक्त 10 ते 20 सेकंद एवढाच वेळ घ्यायचा आहे. त्या वेळेत ते आपल्याला झाले पाहिजेत, क्लिक झालं पाहिजे आणि क्लिक झाल्यानंतर विद्यार्थी मित्र यातले काही सेकंद उरतील. तर आज समजा आपण 15 सेकंदात जर ह्याचं उत्तर दिलं तर विद्यार्थी मित्र उर्वरित जो टाईम आहे, उर्वरित जे सेकंद आहेत ते आपल्याला पुढच्या प्रश्नासाठी काय होतील, फॉरवर्ड होतील, पुढच्या प्रश्नासाठी उपयोगी येतील. मग ज्या प्रश्नामध्ये एखादा आकृतीचा प्रश्न असतो त्यामध्ये मग आपल्याला ती आकृती परत परत पाहावी लागते, किंवा एखादा मोठा प्रश्न असतो त्यामध्ये आपल्याला त्याचा सिक्वेन्स परत परत पाहावा लागतो. तसं करायची ज्यावेळेस गरज पडते मग विद्यार्थी मित्र एखाद्या प्रश्नाला 1.5 मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो, 1.50 म्हणूया आपण त्याला, किंवा 1.30. तर विद्यार्थी मित्र तसा जो वेळ लागलेला आहे, तर हा वेळ जो आहे विद्यार्थी मित्र आपल्याला काय करता येईल, इकडून वेळ तिकडे ट्रान्सफर करता येईल. म्हणजे सोप्या प्रश्नाचे, अचूक प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते कमी कालावधीत सोडवा. त्यानंतर विद्यार्थी मित्र काही प्रश्नामध्ये आपल्याला गणकीय, ज्याला आपण कॅल्क्युलेशन्स असं म्हणतो, म्हणजेच गणितीय किंवा गणकीय
तर गणकीय उत्तरे जी आहेत, निर्धारित करायची उत्तरे, त्याला आपल्याला थोडा वेळ जास्त लागू शकतो. त्यामध्ये 1 ते 1.5 मिनिट वेळ आपण त्याला काय करायचं आहे, खर्च करायचा आहे. 1.5 मिनिट कोणत्याही प्रश्नासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपण काढला कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला तो सोप्या प्रश्नामधून वेळ काढायचा आहे आणि इकडं एखाद्या प्रश्नाला तो काय करायचा आहे, खर्च करायचा आहे, जो की सत्कारणी लागेल. आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ते अचूक असेल, यासाठी तो आपल्याला काय करायचा आहे, वेळ वाचलेला इकडं खर्च करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, एखादा प्रश्न आपल्याला फार जर अवघड वाटला, आता प्रत्येक प्रश्न सोपा आहे का अवघड हे आपल्याला किती प्रश्न येतात ह्यावर ते अवलंबून असतं, ही बाब आहे. सर्व प्रश्न मध्यम ते सोपे असतील यात काही शंका नाही. परंतु विद्यार्थी मित्र, त्यातला एखादा प्रश्न आपल्याला अवघड वाटू शकतो, हे लक्षात घ्या. तर तसं जर झालं, एखादा तर्क असणारा प्रश्न ज्याच्यामध्ये अल्फाबेट सिरीज असेल, नंबर सिरीज असेल, त्यामध्ये आपल्याला जर वेळ लागत असेल, तर विद्यार्थी मित्र, फक्त एखाद्याच प्रश्नाला आपल्याला 2 ते 3 मिनिट देता येतील, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 2-3 मिनिट देऊच शकणार नाहीत, कारण वेळ तितका नाही आहेच. बऱ्याच वेळेस मुलांचं काय होतं, विद्यार्थ्यांचं काय होतं, तर ते प्रश्न त्यांचे सोडवायचेच राहून जातात. आणि असंही असू शकतं विद्यार्थी मित्र, सुरुवातीचे आपण प्रश्न सोडवायला लागलो, ते प्रश्न आपल्याला अवघड वाटू शकतील, पण पुढच्या सेक्शनमधले प्रश्न अतिशय सोपे वाटतील. म्हणून आपण 1 ते 100 सर्व प्रश्न अटेंड आपल्याला तिथपर्यंत जाणं झालंच पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे सर्व प्रश्न आपण पाहिलेलेच पाहिजेत. असं होऊ नये की पुढं फार प्रश्न सोपे येऊ लागले, परंतु माझा वेळ 1.5 तास 1 तास 30 मिनिट अगोदरच संपला, असं कधीही होऊ नये, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून एखाद्याच प्रश्नाला जास्त वेळ द्या आणि तुम्हाला जर तिथं उत्तर निश्चित होत नसेल, येत नसेल, तर 100% तो प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला काय करता येईल, आपल्या अंदाजानुसार त्याचं स्केच शेवटला काय करायचं, एक अंदाजित जे आपल्याला उत्तर वाटेल, मग ते 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर, तर आपल्याला 50-50 असं झालेलं पाहायला भेटू शकतं विद्यार्थी मित्र. ज्यावेळेस 50-50 होईल, त्यावेळेस मग तो प्रश्न सोडून न देता, कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे विद्यार्थी मित्र. निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर 100% प्रश्नाचं ते उत्तर आपल्याला सॉल्व करता येणार नाही, देता येणार नाही. परंतु निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला एक चान्स आहे. अंदाजित उत्तर आपण 50-50% झाल्यानंतर कोणत्याही 2 उत्तरापैकी जे आपल्याला 50-50% वाटतात, मग ते पहिलं दुसरं असेल, दुसरं तिसरं असेल, तिसरं चौथं असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला 50-50% वाटते, मग त्यातलं कुठलं तरी एक उत्तर निश्चित करून आपण पुढे जायचं आहे, तिथं थांबायचं नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपली जी मार्किंग स्कीम आहे, त्या मार्किंग स्कीमप्रमाणे आपण चालायचं आहे. या अनुषंगाने आपण पेपर सॉल्व केल्यानंतर कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्र, अत्यंत कमी वेळ राहिलेला आहे. या वेळेत आपण सर्व प्रश्नांचे जे सराव आहेत त्याला न्याय द्या. आपण सराव करा, कंटिन्यू अभ्यास करत राहा आणि चांगल्या प्रकारे आपले पेपर सॉल्व करा. आमच्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. कुठल्याही प्रकारची अडचण कोणत्याही वेळेला जर आली तर कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी संपर्क साधा. नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.